आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक निर्णय घेत असतो, पण जर तो निर्णय बरोबर असेल तर आपल्या जीवनाला तो स्वर्ग बनवतो. पण जर तो निर्णय चुकीचा ठरला तर तो निर्णय आपल्या जीवनाला नरक देखील बनवू शकतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक निर्णय घेत असतो. म्हणजेच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळे निर्णय घेत असतो. जसे की आज ही कपडे घालायची की ती कपडे घालायची, आज हा पदार्थ खायचा की तो पदार्थ खायचा, आज इकडं जायचं की तिकडं जायचं. म्हणजेच दररोज आपण असंख्य निर्णय घेत असतो आणि हे छोटे छोटे निर्णय आहेत. आणि तुम्ही हे वाक्य ऐकलंच असेल की अनुभव असेल तर निर्णय लगेच घेता येतो. पण कधी कधी असं होतं की आपल्याला खूप सारं कन्फ्युजन होतं आणि आपण एकही डिसिजन प्रॉपरली घेऊ शकत नाही आणि मग आपल्याला लोकांचा आधार घ्यावा लागतो. निर्णय घेण्यासाठी आपण लोकांवर डिपेंड राहतो आणि मग परत आपण आपलं कन्फ्युजन वाढवून ठेवतो आणि कधी कधी कन्फ्युजनमुळे निगेटिव्हिटी क्रिएट होते आणि आपण निर्णय घ्यायचं टाळतो. ही मोठी चूक आपल्याकडून होते. त्यामुळे निर्णय कसाही असू दे, अर्थात तो विचार करूनच घ्यायचा असतो, पण निर्णय हा घेतलाच पाहिजे. म्हणूनच आज मी तुम्हाला योग्य निर्णय कसा घ्यायचा आणि त्यासाठी कोणत्या टिप्स यूज करायच्या आहेत ते सांगणार आहे. त्या तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, छोटे छोटे निर्णय घ्यायला शिका. ज्यावेळी आपण छोटे छोटे निर्णय घ्यायला शिकतो आणि ते निर्णय आपल्यासाठी योग्य ठरतात, त्यावेळी आपल्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आणि त्यामुळे आपण मोठे मोठे निर्णय देखील पूर्ण कॉन्फिडन्सने घेऊ शकतो. म्हणून छोटे छोटे निर्णय घ्यायला शिका. नंबर 2, निर्णय घेताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींचा विचार करा. काही लोक निर्णय घेताना त्याचा इतका निगेटिव्ह विचार करतात की त्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे तेच बघत नाहीत आणि त्यामुळे ते भितात आणि भीतीमुळे ते निर्णय घेऊ शकत नाहीत. तर काही लोक निर्णय घेताना फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करतात, कारण त्यांना हे शिकवलेलं असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह विचार करा आणि मग इथेच तो निर्णय चुकीचा ठरू शकतो. कारण प्रत्येक निर्णय घेताना प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूनी म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजूने विचार करणे खूप महत्त्वाचे असते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला नवीन बिझनेससाठी बँकेमधून लोन काढायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही माझा बिझनेस व्यवस्थित चालेल, त्यामुळे बँकेचे लोन देखील मी व्यवस्थित फेडू शकेल असा पॉझिटिव्ह विचार तुम्ही करू शकता. तसंच जर का मला हा बिझनेस जमला नाही किंवा या बिझनेसमध्ये मला लॉस आला तर माझा निर्णय चुकेल आणि मला नुकसान सोसावं लागेल असा निगेटिव्ह विचार तुम्ही यामध्ये करू शकता. या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही एक योग्य निर्णय घेऊ शकता. तो म्हणजे मोठे लोन न घेता तुम्हाला झेपेल एवढीच रक्कम तुम्ही बँकेमधून काढून घ्या आणि ज्यावेळी तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होईल त्यावेळी बिझनेसच्या इन्क्रिमेंटसाठी मोठ्या लोनचा विचार करा. अशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टींचा विचार करून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. नंबर 3, निर्णय योग्य वेळेत घ्या. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते, म्हणजेच ती गोष्ट त्या वेळेमध्ये केली तर त्या गोष्टीला काहीतरी अर्थ राहतो आणि आपला फायदा होतो. तसंच निर्णयाचं देखील आहे. निर्णय घेताना जर तो योग्य वेळेत घेतला नाही तर तो निर्णय चुकीचा ठरू शकतो आणि त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही आणि एकदा वेळ निघून गेली की ती मग परत येत नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला बिझनेसमध्ये इन्क्रिमेंट करण्यासाठी नवनवीन स्किल्स शिकण्याची गरज आहे, त्यावेळी जर तुम्ही स्किल शिकण्याकडे भर दिली नाही तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकणार नाही आणि ज्यावेळी तुम्ही इतर बिझनेसमनकडे बघाल, त्यांच्या बिझनेसची ग्रोथ बघाल, त्यावेळी तुम्हाला योग्य वेळेत योग्य निर्णय न घेतल्याचा पश्चाताप नक्कीच होईल. म्हणून कोणताही निर्णय योग्य विचार करून योग्य वेळेमध्ये घ्या, त्यामुळे तुमचा फायदाच होईल. नंबर 4, निर्णय घेताना ऑप्शन्स लिहून ठेवा. आपण फक्त मनामध्येच जर विचार करत बसलो की मी हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, तर आणखी गोंधळ वाढेल. म्हणून निर्णय घेताना त्याचे ऑप्शन्स लिहून ठेवा. म्हणजेच समजा तुमच्याकडे 10 ऑप्शन असतील
तर त्या 10 ऑप्शनचे फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहे एका वहीमध्ये लिहून ठेवा आणि मग तुम्हाला कळेल की नेमकं कोणत्या ऑप्शनमध्ये जास्त फायदे आहेत आणि कोणत्या ऑप्शनमध्ये जास्त नुकसान आहे आणि ज्या ऑप्शनमध्ये जास्त फायदे आहेत तो तुम्ही सिलेक्ट करा. म्हणजेच तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी त्याचा नक्कीच वापर होईल. नंबर 5, लोकांचे सल्ले घ्या पण स्वतःच्या मनाचे ऐकूनच निर्णय घ्या. आपल्या आयुष्यामधील कोणताही मोठा निर्णय घेताना लोकांचा सल्ला घेणे खरंच महत्त्वाचं आहे. कारण लोकांच्या बोलण्यामधून आणि त्यांच्या सल्ल्यामधून त्यांचे अनुभव कळतात किंवा कोणती गोष्ट केली तर त्याचे परिणाम काय होतात हे देखील आपल्याला कळते. आता प्रत्येक व्यक्ती ही आपल्या अनुभवानुसार आपल्याला सल्ले देत असते पण त्याचा पूर्णपणे संबंध आपण जीवनाशी लावू शकत नाही. कारण एखाद्यासाठी एक गोष्ट बरोबर असू शकते पण तीच गोष्ट आपल्यासाठी बरोबर असेलच असे नसते. म्हणून कोणताही मोठा निर्णय घेताना जास्त लोकांना विचारू नका. तुम्हाला ज्यांच्यावर जास्त ट्रस्ट असेल किंवा जी व्यक्ती तुम्हाला सिनियर वाटते तिच्याशी तुमचा निर्णयाबद्दल चर्चा करा आणि त्या व्यक्तीचा सल्ला ऐकून तुमच्या योग्य निर्णयासाठी तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि ज्यावेळी तुमच्या मनाला पटेल की हा निर्णय योग्य आहे असा कॉन्फिडन्स ज्यावेळी तुमच्यामध्ये निर्माण होईल त्याचवेळी तुम्ही निर्णय घ्या. आणि निर्णय घेताना त्याच्यामध्ये पूर्ण क्लॅरिटी ठेवा. त्याच्यामध्ये कोणतेच कन्फ्युजन नसले पाहिजे. नंबर 6, निर्णय घेताना अपयश आले तर ते एक्सेप्ट करता आले पाहिजे. चुका या तर सर्वांकडूनच होत असतात. अगदी जे विचारवंत लोक आहेत त्यांचे निर्णयही कधीकधी चुकतात. मग कधीकधी आपल्या आयुष्यात अशा काही कंडिशन क्रिएट होतात की आपण घेतलेला महत्त्वाचा निर्णय चुकीचा ठरू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला अपयश येऊ शकते. पण त्यावेळी तुम्ही खचून न जाता आपण निर्णय घेताना कोणता विचार करून घेतला आणि त्यामध्ये कोणती चूक झाली हा विचार करा आणि त्या अपयशाला ॲक्सेप्ट करा. म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्ही निर्णय घेताना योग्यच निर्णय घ्याल. पण प्रत्येक वेळेस तुमचा निर्णय योग्यच असेल अशी गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. म्हणून फक्त पॉझिटिव्ह विचार करून निर्णय घ्या आणि जर तो निर्णय चुकला तरीही पुढचा निर्णय घेताना त्याच्यामध्ये सुधारणा करा. नंबर 7, निर्णय घेताना लोकांचा विचार करू नका. म्हणजेच माझ्या आयुष्यामध्ये मी हा निर्णय घेतला तर लोक मला काय म्हणतील, लोकांना तो निर्णय चांगला वाटेल की तो निर्णय वाईट वाटेल हा विचार कधीच करू नका. कारण प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्रपणे विचार करत असते. त्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात असलेल्या परिस्थितीनुसार ती व्यक्ती विचार करत असते. एखाद्या गोष्टी बाबतीत प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. म्हणून जो निर्णय तुम्हाला तुमच्यासाठी योग्य वाटतो तो निर्णय तुम्ही बिनधास्तपणे स्वतःसाठी घ्या. कारण तुम्ही लोकांचा विचार करत बसाल तर खूपच कन्फ्युजनमध्ये राहाल आणि योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून योग्य तो निर्णय घ्या. नंबर 8, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असे निर्णय घ्या. काही लोकांना निर्णय घेताना खूपच विचार करण्याची सवय असते तर काही लोकांना निर्णय घेताना घाई गडबडीने निर्णय घेण्याची सवय असते आणि अशी घाई गडबड केल्यामुळे ते त्यांच्या आयुष्यामधील प्रॉब्लेम आणखी वाढवून ठेवतात. म्हणून निर्णय घेताना आणखी प्रॉब्लेममध्ये वाढ होईल असे निर्णय घेऊ नका. जर तुम्ही एक निर्णय घ्याल तर तो तुमच्या जीवनामधील प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असा निर्णय घ्या आणि त्या निर्णयाचा मला फायदा होईल असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल तो निर्णय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घ्या. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एखादा नवीन बिझनेस करायचा असेल तर घाई गडबडीने तो बिझनेस चालू करू नका. त्यामध्ये जे लोक बिझनेसमध्ये आहेत त्यांच्याशी चर्चा करा. बिझनेससाठी मार्केट कंडिशन काय आहे ते पहा. म्हणजेच असं व्हायला नको की तो बिझनेस तुम्ही चालू कराल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी लॉस होईल आणि तुम्ही अडचणीत याल. पूर्णपणे विचार करून जर तो बिझनेस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार असेल तरच तो बिझनेस तुम्ही सुरुवात करा. म्हणजेच तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स तुमचा योग्य निर्णय सॉल्व्ह करू शकेल. मित्रांनो, आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल तर स्वतःमध्ये चांगले आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करा. एखादा निर्णय चुकीचा ठरला तरी चालेल पण निर्णय घ्यायला शिका, रिस्क घ्यायला शिका आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला योग्य निर्णय घेतलेच पाहिजेत. थँक्यू सो मच.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजेच त्यांना देखील योग्य निर्णय कसे घ्यायचे हे कळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील. अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू.